गाडी लावून आलेत फणस घेण्यासाठी बघा. नमस्कार मित्रांनो, मे मध्ये आलो तो गावावरून मुंबईला. आणि मुंबईला आल्यानंतर पावसाळा पण चालू झाला, गावाला पण पाऊस चालू होता आणि मुंबईला आलो आहे. तर मी राहतो मालाड या ठिकाणी. आणि आता काही सण येणार, वटपौर्णिमा निमित्त कोकणातून फणसाच्या गाड्या येतात. आमच्या गावावरून फणसाची गाडी आलेली आहे आणि ते कोकणातून घेऊन आले आहेत आमचे नंदकुमार बल्लाळ, जाणे अण्णा म्हणजे सुनील सावंत, विश्वास पाध्ये असे तिघजण आलेले आहेत गाडी घेऊन. मी तुम्हाला दाखवतो ते फणस पण आणलेले आहेत आणि ते फणस विकत आहेत. मालवणी या ठिकाणी फणस विकायला आलेले आहेत ते फायर ब्रिगेडचे येते. मी जेव्हा पण गावावरून गाडी येते ना, तर इथे आमचे फायर ब्रिगेड आहे. या फायर ब्रिगेडच्या इथं गाड्या लागतात फणसाच्या कोकणातून येणाऱ्या. एक तिथं पण लागली गाडी, फणस विकतात. आणि हा मालवणी गेट नंबर 1 आहे, बघू शकता. आणि ही आणलेली आहे गाडी गावावरून. रोशन आणि स्वप्नील सावंत सकाळी यांना मदत केली, म्हणजे फणस विकायसाठी ओळखीच्या लोकांना घेऊन आले ते इथपर्यंत फणस विकण्यासाठी. हे बघा असे फणस आहेत, कापा बरका तुम्हाला जो पाहिजे तो भेटतो इथे. आणि अशा प्रकारे आणि बरेच गिरायक येऊन घेऊन गेलेत फणस. फणस विकतात. ते गावावरून डायरेक्ट आमच्या इथंच आले. सकाळी 8:30 वाजता आले यांची गाडी फणस विकण्यासाठी. आणि म्हणजे विक्री होते त्यांची सकाळपासून. आज रविवार असल्याकारणाने लोक घेतात. हे आमचे विश्वास भाऊ आले, त्यांच्यावर गाडी चालवत. ते गाडी लावून आलेत फणस घेण्यासाठी बघा. ग्राहक येतात घ्यायला. ही गाडी आता घेऊन गेली 2 फणस. बाईकवरून आलेत फणस घेण्यासाठी. अशा प्रकारे कापा बरका दोन्ही फणस मिळतात. आणि जून म्हटल्यानंतर हे लोक गावावरून गाडी घेऊन येतात इथे. सकाळपासून दोघं होते, रोशन आणि स्वप्नील. हे दोघं यांना मदत करत होते. म्हणजे जेवढे पण ओळखीचे माणसं आहेत त्यांना फणस घेण्यासाठी घेऊन आलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे मदत होते. गाडीत बसले आमचे विश्वास सेठ पाध्ये. ही गाडी आहे. आता आमच्या बाजूवाले पण आलेत फणस घ्यायला. तुषार दोघं तुषार आहेत. हे लोक सुद्धा फणस घ्यायला आलेत आमच्याकडे. नंदकुमार बल्लाळ यांनी माझ्यासाठी बरका फणस दिलाय. आणि मला असं वाटतं संध्याकाळपर्यंतची गाडी खाली झालीच पाहिजे. आम्ही प्रयत्न करतोय, ओळखीच्या लोकांना इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि गाडी खाली करण्याचा जेवढा आम्ही प्रयत्न करतोय करू शकतो. हे बघू शकता पाठीमागं बाकीचे दोघंजण गेले जेवायला, रोशन सावंत यांच्याकडे. आणि नंदकुमार बल्लाळ आणि स्वप्नील इथे थांबला आहे. पाठीमागे स्वप्नील आहे. तर आता मी हा फणस घरी घेऊन जातो आहे आणि पुन्हा एकदा राऊंड मारेनच मी. तुमच्या पण गावाला जे फणस येतात का घेऊन मुंबई या ठिकाणी. चला आता घरी जातो मी. तर आता वाजले संध्याकाळचे 7:15. मी सकाळी आलो होतो. आमच्या गावाल्यांनी जी गाडी आणली फणसाची गाडी, ते फणस विकण्यासाठी मदत केली. आता सकाळपासून रोशन आणि स्वप्नील हे त्यांना मदत करतायत दिवसभर फणस विकण्यासाठी. मी गेलो दुपारी घरी जाऊन आता परत आलो. 7:15 वाजलेत. तर बघूया त्यांची गाडी किती खाली झाली फणसाची. त्याला दाखवतो तुम्हाला. कुठे गेले बाकीचे, कुठे गेले? एवढे फणस उडलेत, म्हणजे अर्धा टेम्पो होता. एवढे फणस उडलेत. हे बघा झोपलेत गाडीत, थकलेत दिवसभर बिचारे, झोपलेत आता. आणि हे बघा आता 7:15 झालेत. इकडे पण एक गाडी अजून तशीच आहे.
त्याचे पण फणस बाकी आहेत. आणि हे आता आमच्या गावावरून आलेली गाडी ते फणस वेगवेगळे करून ठेवतात. बघू शकता संध्याकाळचं वातावरण. तर आता जातोय घरी. बऱ्यापैकी आमच्या गावाला जे फणस आणले होते कापे फणस बहुतेक संपलेले आहेत आणि बरके उरलेले आणि थोड्या प्रमाणामध्ये फणस उरलेले आहेत. त्या आता हे लोक बहुतेक नवी मुंबई या ठिकाणी जाणार आहेत, रात्र काढणार आणि मला वाटतं उद्या सकाळी परत नवी मुंबईला गाडी लावणार आहे सकाळी. कारण आमच्या भावकीच्या ग्रुपवरती जसा मी मेसेज टाकला होता तसा बऱ्याच लोकांनी त्याला कॉल केला होता की नवी मुंबईला गाडी घेऊन ये, आम्ही इकडे प्रयत्न करू. त्या आता थोड्या वेळात बहुतेक निघतील नवी मुंबईसाठी. आमची गावावरनं आलेली मंडळी प्लस पाटील रोशन सकाळपासून त्याला खूप मदत करतो आहे आणि आपले गाडी मालक नंदकुमार. तर बऱ्यापैकी याचे फणस संपलेले आहेत मित्रांनो. आणि हा फणसाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आता बहुतेक हे नवी मुंबईला जाणार आहेत, तिकडे पण आमचे गाववाले राहतात, तर तिकडे हे फणस खाली करून देते. बहुतेक उद्या सकाळी गाडी लागेल तिथे आणि ते गाडीचा माल आणलेला जवळ संपूर्ण उद्या गावच्या ठिकाणी निघणार आहे. तर त्याला तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सुखरूप त्या गावाला पोचला तरी पोहोच द्या आम्हाला.